बीएलओ भाजपच्या कार्यालयात बसतात. बीएलओनी मतदारांच्या घरी गेलं पाहिजे. मात्र टेबल सर्व्हे सुरू असून 1,80,00,000 लोकांचा सर्व्हे हा अद्यापही बाकी आहे. त्यामुळे तारीख वाढवून दिली पाहिजे. रोहित पवार यांनी आता ही मागणी केली आहे. तर रोहित पवार यांनी आता ही महत्त्वाची मागणी केली आहे. बीएलओ संदर्भातला त्यांचा आक्षेप आहे. बीएलओ हे भाजपच्या कार्यालयात बसतात. बीएलओनी मतदारांच्या घरी गेलं पाहिजे. मात्र सध्या टेबल सर्व्हे सुरू आहे आणि 1,80,00,000 लोकांचा सर्व्हे हा अद्यापही बाकी आहे. त्यामुळे तारीख वाढवून दिली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. टेबल सर्व्हे खरं तर बीएलओली काय केलं पाहिजे, त्या मतदाराच्या घरी गेलं पाहिजे, 3दा घरी गेलं पाहिजे क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी. पण असं दिसतंय की बीएलओ जो अधिकारी आहे सरकारचा, तो कोणाच्याच घरी त्या ठिकाणी जात नाही. बऱ्याच ठिकाणी जात नाही. ठराविक ठिकाणी ते जात असतील जे चांगले बीएलओ आहे. टेबल सर्व्हे करतात. टेबल सर्व्हे म्हणजे एकाच ठिकाणी बसून त्यांना भाजपचे कार्यकर्ते आणि काही राजकीय कार्यकर्ते जी माहिती तिथं देत आहेत ती बसल्या बसल्या फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी टेबलवर बसून एका खोलीत बसून तो तिथं सर्व्हे सुरू आहे. 1,80,00,000 लोकांचा सर्व्हे अजून तिथं राहिलेला आहे. त्याच्यामध्ये इश्यू झालेले आहेत. एक तर त्याच्या का डिले होतोय हे आम्ही समजून घेणार आहोत आणि मग जी डेट एक्सटेंड करायला पाहिजे, कारण का एवढ्या लोकांचा जर अजून सर्व्हे राहिला असेल तर मग कुठं ना कुठेतरी डेट सुद्धा वाढून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हाही मुद्दा आम्ही तिथं बोलणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.